मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बँकेच्या 21 संचालक पदांपैकी 12 जागांवर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या सहकार पॅनलने बिनविरोध विजय मिळवत आपले बहुमत सिद्ध केले आहे. परंतु उर्वरित 9 जागांसाठी मतदान पार पडत आहे. अशातच नाराजी चव्हाट्यावर आली आहे. दादांनी जिल्ह्यासाठी भरभरून दिले तरीही त्यांच्याच पक्षाला डावलले गेले, अशी जाहीर खंत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्हा बँकेची निवडणूक पूर्णपणे अविरोध व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. मात्र योग्य तडजोड न झाल्याने शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुरस्कृत स्वर्गीय अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले. दुसरीकडे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने 12 जागांवर बिनविरोध वर्चस्व मिळवले आहे. उर्वरित 9 जागांसाठी आता प्रत्यक्ष लढत होत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून बुलढाणा जिल्हा बँकेला अडचणीच्या काळात मोठी आर्थिक मदत केली आणि बँक सावरली. मात्र निवडणुकीच्या वेळी दादांच्याच पक्षाला बाजूला ठेवण्यात आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांच्या या वक्तव्यानंतर बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता 9 जागांसाठी होणाऱ्या मतदानात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, महिला आणि भगिनींनो आणि मतदार बंधूंनो, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही सहकार क्षेत्राला बळकटी देणं, शेतकरी बांधवांना वेळेवर सुलभ पारदर्शक कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल पूर्ण ताकदीनं आणि निष्ठेनं उतरत आहे. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि विचारसरणीवर विश्वास ठेवून सहकार क्षेत्रात खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी हे पॅनल कटिबद्ध आहे. ही बँक अवसायनात निघाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील काही मोठे नेते दादांकडे यायचे आणि बँकेला आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी सुद्धा त्याची साक्षीदार आहे, कारण अनेक वेळा मी दादांसोबत असायची तेव्हा हा विषय मी ऐकत असायचे. आदरणीय दादांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ही सर्वोच्च संस्था पुन्हा ताकदीनं उभी राहावी, शेतकऱ्यांच्या या बँकेला नवसंजीवनी मिळावी यासाठी 300 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे ही बँक अवसायनातून बाहेर आलेली आपण सगळ्यांनी पाहिली आहे. आता मात्र या नेत्यांनी आपल्या पक्षाला वगळून इतर सर्व पक्षाला सोबत घेतलं, याची मला खंत वाटते. 21 पैकी 12 संचालक बिनविरोध केले. ज्या दादांनी बँकेला भरीव मदत केली त्यांच्याच पक्षाला बाजूला ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे माननीय दादांच्या नावानं स्वर्गीय अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल या नावानं आपण पॅनल उभं केलं आहे.